धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानादरम्यान एक खळबळजनक घटना घडली आहे। मिरजा मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील केंद्रावर मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आल्यानं परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालाय। मिळालेल्या माहितीनुसार येथील खोली क्रमांक 1 मधील मतदान केंद्रात काही व्यक्तींनी घुसून ईव्हीएम यंत्राची तोडफोड केली। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रात घुसून शिवीगाळ केली आणि जाणीवपूर्वक मतदान यंत्राची तोडफोड केली असा दावा महाले यांनी केलाय। या घटनेमुळे केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती। या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी सतीश महाले यांनी केली आहे। सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हे प्रभाग क्रमांक 18चं मिरच्या मारुती पंचमंडळ शाळेचं मतदान केंद्र आहे। या ठिकाणी मी थोडा वॉर्डामध्ये होतो। वॉर्डामध्ये मला कॉल आला की बाई इथं काही तरुण गोंधळ घालायचा प्रयत्न करताय। मी वॉर्डातून इकडे नागरिकांच्या भेटी वगैरे सोडून या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी आलो। तोपर्यंत तो तरुणांचा घोळका या ठिकाणाहून निघून गेलेला होता आणि मी आल्यानंतर जेव्हा प्रत्येक खोलीच्या केंद्राध्यक्षांना त्यांना सांगितलं की बा या ठिकाणी कोणीही अनवॉन्टेड व्यक्ती भले ते आमच्या फेवरचे असतील तरी त्यांना अनवॉन्टेड व्यक्तींना तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये या खोलीमध्ये प्रवेश देऊ नका आणि जर कोणी अपंग व्यक्ती जर त्या ठिकाणी आले तर त्या अपंग व्यक्तीला भले ते आमच्या फेवरचं मतदान करण्यासाठी आलेलो असो किंवा विरोधी पॅनलच्या कोणाच्या फेवरमध्ये मतदान करण्यासाठी आलेलो असो, कोणी या ठिकाणी मतदान करायला आलेल्या अपंग व्यक्तीला दुसऱ्या बाहेरच्या खासगी व्यक्तीने मदत करण्याच्या ऐवजी केंद्र अध्यक्ष या नात्याने तुम्ही किंवा तुमच्या एखाद्या अधिकाऱ्याने त्यांना मदत केली तरी आम्हाला चालेल, परंतु या ठिकाणी आपल्याला पारदर्शक निवडणुका या ठिकाणी होऊ द्यायच्या आणि कायदा सुव्यवस्था आपल्याला हातात घ्यायचं नाही। तेवढ्यात विकी परदेशी, प्रवीण अग्रवाल आणि त्यांच्यासह जवळजवळ 50 ते 60 लोकांचा मॉब या केंद्रामध्ये या ठिकाणी घुसला आणि त्यांनी डायरेक्ट अराजकता माजवून केंद्राध्यक्षांना त्यांना शिवीगाळ करायचा प्रयत्न केला। खोली क्रमांक 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी एकदम जोरात तो मॉब घुसला आणि खोली क्रमांक 3 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी डायरेक्ट टेबलला त्यांना लाथा मारून ईव्हीएम मशीन सुद्धा फोडून टाकलेले आहे आणि इतका प्रचंड दहशत माजवली की जे मायमावल्या या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या होत्या त्या मायमावल्या सुद्धा भीतीने या ठिकाणी रडायला लागून गेल्या। आणि तसाच तो मॉब म्हणजे या ठिकाणी ते दांगडो करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले मोहिते नामक जे एपीआय होते त्यांच्या समोर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर इतकी दादागिरी त्यांनी त्या ठिकाणी माजवली। आम्ही त्या ठिकाणी बोलायला लागलो तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आमच्यावर हमला करायचा त्यांनी प्रयत्न केला। त्या ठिकाणाहून पोलिसांना सुद्धा त्यांनी दादागिरी करायचा प्रयत्न केला आणि इथून बाहेर निघून मी जेव्हा वाद नको म्हणून मी केंद्राच्या बाहेर निघायला लागलो तर आमच्या मागे मागे त्या ठिकाणी केंद्राच्या बाहेर आले आणि तिथं डायरेक्ट प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे उचलून ज्या आमच्या शिवसेनेच्या पॅनलमध्ये एससी महिला उमेदवार आहेत ज्योतिराव राजू ठाकरे आणि एसटी उमेदवार आहेत मंगलताई सुनील सोनवणे, या दोघांवर सुद्धा त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या त्या ठिकाणी आणून मारून फेकल्या। त्या सुद्धा महिला पूर्ण प्रचंड प्रमाणात भेटून गेलेल्या होत्या। अशा पद्धतीची अराजकता या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या माध्यमातून माजवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी हमला केलेला आहे, त्यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर वातावरण जर घडून होत असेल तर ही लोकशाही संपलेली मी यापूर्वी सांगत होतो। म्हणून चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये काम राहिलेलं नाहीये। या ठिकाणी फक्त दादागिरी करणारे अमाप पैसा कमवून बेकायदेशीरपणे पैसा कमवून नागरिकांना दडपशाही खाली आणि पैशाच्या खाली दाबून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच फक्त आता निवडणुकीमध्ये आयुष्य राहिलेलं आहे। म्हणून नागरिकांची सेवा करणारे कोणीही या ठिकाणी यापुढे निवडणुका लढवू शकत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अराजकता माजवलेली आमची मागणी एवढीच आहे की केंद्रामध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले त्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढायचे। एका आरोपीची त्या ठिकाणी गड्यात सुद्धा पडलेली आहे झटापटीमध्ये आणि ईव्हीएम मशीन जे फोडलेले त्याचाही पंचनामा होऊन तातडीने सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एवढी आमची मागणी आहे। आणि नाही तर आमच्यावर गुन्हा 302चा गुन्हा दाखल करा, आम्हाला आतमध्ये जेलमध्ये डांबून द्या, भरे डेड बॉडी कोणतीही तुम्ही सापडून तिच्या मर्डरचे गुन्हे आम्हाला डांबून दिला तरी चालेल। इतकी अराजकता आता या शासनाच्या याच्यामुळे माजायला लागून गेलेली। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी धुळे।